मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की लोक तुम्हाला कमजोर समजतात? लोक तुम्हाला म्हणतात तुझ्यात दम नाही, तू काहीही मोठं करू शकत नाहीस. पण एक इतिहास सांगतो, ज्यांना लोक साधं आणि कमजोर समजतात ना, तेच लोक एक दिवस इतिहास घडवतात. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमच्या मनाला हादरून टाकेल. ही कथा आहे एका शांत मुलाची, ज्या मुलाला लोक मूर्ख समजायचे. पण त्याच मुलाबद्दल चाणक्याने एक वाक्य सांगितलं होतं, ज्याला जग कमी समजताना तेच लोक एक दिवस जगाला स्वतःची किंमत दाखवून देतात. या कथेचा शेवट तुम्हाला पूर्णपणे आश्चर्यचकित करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी शिकत होते. त्यामध्ये काही खूप हुशार होते, काही खूप बोलणारे होते, काही आत्मविश्वासाने भरलेले होते. पण त्याच गुरुकुलामध्ये एक विद्यार्थी असा होता जो नेहमी शांत असायचा. तो कमी बोलायचा, कोणाशी वाद घालायचा नाही आणि नेहमी एकटा बसायचा. पण बाकी विद्यार्थी त्याची थट्टा करायचे. ते म्हणायचे हा काही कामाचा नाही, हा काहीच करू शकत नाही. पण त्यांना माहिती नव्हतं की याच्या शांततेमध्ये एक वादळ लपलेलं आहे. एक दिवस गुरुकुलामध्ये वाद निर्माण झाला. विद्यार्थी एकमेकांना सांगू लागले की मी सर्वात हुशार आहे, कोणी म्हणालं मी सर्वात चांगला वक्ता आहे, कोणी म्हणालं माझी सर्वात चांगली स्मरणशक्ती आहे. असे प्रत्येकजण आपले आपले विचार त्या ठिकाणी सांगू लागला. तेव्हा त्याने त्या शांत मुलाला विचारलं की तू काय करू शकतोस? तेव्हा त्यानं काहीच उत्तर दिलं नाही, तो फक्त हसला. तेव्हा सगळे विद्यार्थी त्याच्यावर हसायला लागले की पहा, याला काहीच येत नाही. आणि हीच गोष्ट त्याने चाणक्यांना सांगितली. तेव्हा चाणक्याने त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवलं आणि विचारलं की तू एवढा शांत का असतोस? तेव्हा त्या विद्यार्थ्यानं सांगितलं की जो माणूस जास्त बोलतो तो आपली सर्व ऊर्जा खर्च करत असतो, पण जो माणूस शांत असतो ना, तो आपली ऊर्जा कमवत असतो. आणि हे त्या मुलाचं वाक्य ऐकून चाणक्याच्या डोळ्यामध्ये चमक आली. चाणक्यांनी विद्यार्थ्यांकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं, तुम्हाला माहिती आहे का या जगात सर्वात खोल नदी कोणती असते? तेव्हा विद्यार्थी म्हणाले, गुरुदेव माहिती नाही, आम्हाला सांगा. तेव्हा चाणक्य विद्यार्थ्यांना सांगतात, विद्यार्थ्यांनो, सर्वात खोल नदी ती असते जी नदी शांत वाहते. तसं मित्रांनो, जीवनामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. पहिली लोक सतत नेहमी स्वतःचं कौतुक करत असतात आणि दुसरे फक्त शांतपणे आपलं काम करतात. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिले लोक फक्त आवाज करतात आणि दुसरे लोक आपला इतिहास घडवतात. काही वर्षांनी तोच मुलगा एका राजाच्या दरबारामध्ये उभा होता आणि तो आता फार मोठा विद्वान झाला होता. आणि त्याच आश्रमातील जे विद्यार्थी त्याला कमी समजायचे, तेच विद्यार्थी आता त्याच्यासमोर हात जोडून उभे असायचे. कारण त्यांना उशिरा का होईना समजलं होतं की शांत माणसं नेहमी हे कमजोर नसतात, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. मित्रांनो, आज लोक जर तुम्हाला कमी समजत असतील तर त्यांचा राग करू नका, कारण मोठं झाड कधीच आवाज करत नाही. मोठं झाड नेहमी शांत वाढत असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये लोकांच्या टाळ्या महत्त्वाच्या नाहीत, आपलं काम महत्त्वाचं आहे. एक दिवस असा येईल जे लोक आज तुम्हाला कमी समजतात तेच लोक एक दिवस म्हणतील की याला आपण काल चुकीचं समजलं होतं. म्हणून आज शांत राहा, मेहनत करा आणि तुमची वेळ येऊ द्या, कारण वेळ नेहमी खऱ्या लोकांचीच ओळख करून देत असते. मित्रांनो, जर तुम्हाला जीवन बदलवणाऱ्या कथा आणि विचार आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील जे फक्त ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी नाहीत, तर ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी असतील. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलू शकतो. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.